हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. आज आपण व्यक्तिविशेष चालू घडामोडींमधील जो काही टॉपिक आहे आपला त्याच्यामध्ये डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या आयुष्याशी निगडीत आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं जे काही टॉपिक्स आहेत त्याच्यावर आपण एक धावती नजर टाकणार आहोत, जेणेकरून त्यामधून जो काही क्वेश्चन आपल्याला परीक्षेमध्ये आले तर आपण त्याच्यामध्ये ॲन्सर मार्क करू शकतो. अशा दृष्टीने मी काही पॉईंट्स काढलेत आणि ते आपल्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. सेशनच्या शेवटी आपण काही प्रश्न उत्तरं देखील पाहणार आहोत, जेणेकरून त्याचा आपल्याला अप्रत्यक्ष फायदा होईल. ओके, सो अशा दृष्टीने आपण हे सेशन सुरू करूयात. डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 आणि त्यांचं निधन 20 मे 2025 मध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आपल्याला व्यक्तिविशेष या टॉपिक अंतर्गत आपल्याला आयोग प्रश्न विचारला तर आपल्याला कशा प्रकारे त्याला टॅकल करायचं अशा पद्धतीची माहिती मी इथे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सो आपण पाहूया. भारताचे ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ, ॲस्ट्रोफिजिसिस्ट आपण त्यांना म्हणतो, तर अशा पद्धतीचे खगोलशास्त्र या विषयामध्ये ते पारंगत होते आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्यांचं लिखाण, त्यांचं कार्य आणि त्यांच्या संशोधनाने भारतामध्ये त्यांचं एक महत्त्वाचं स्थान आपल्याला निर्माण झालेलं होतं आणि एक सायंटिफिक टेम्परामेंट पूर्ण क्रिएट करण्याच्या दृष्टीने देशभरामध्ये त्यांनी खूप विशेष असं योगदान दिलेलं आहे. त्यांचं लिखाण हे खूप जास्त महत्त्वाचं ठरलेलं आहे या दृष्टीने. त्यामुळे ते विज्ञान लेखक देखील आहेत आणि हे वैज्ञानिक लेखन हे काही फक्त शास्त्रज्ञांपर्यंत मर्यादित न राहता ते लोकांपर्यंत पोहोचून अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या गोष्टी देखील त्यांनी केलेल्या आहेत. ते विज्ञान प्रसारक देखील आहेत आणि याच्यामध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे. त्यांचं जाण्यानं भारतामध्ये एक वैज्ञानिक आपण असं म्हणू शकतो की क्षेत्रामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे. सो आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ, कशाप्रकारे त्यांचं जीवन होतं, कोणकोणते अचिव्हमेंट्स आहेत, काय त्यांनी कार्य केलं आहे आणि त्याच्यावर आयोग कशाप्रकारे प्रश्न विचारू शकतो याच्यावर एक धावती नजर. प्रारंभिक जीवन, शिक्षण याच्यामध्ये जन्म त्यांचा कोल्हापूर येथे झाला आहे हे विचारलं जाऊ शकतं. ओके, त्यानंतर वडिलांचं नाव विष्णू वासुदेव नारळीकर, बनारस हिंदू विद्यापीठामध्ये गणित विभागाचे प्रमुख होते. त्यानंतर आई सुमती नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. त्यानंतर शालेय शिक्षण त्यांचं वाराणसी येथे झालं आहे. 1957 विज्ञान शाखेत पदवी मिळाली त्यांना आणि त्याच्यानंतर त्यांचं उच्च शिक्षण हे केम्ब्रिज विद्यापीठामध्ये झालेलं आहे आणि हे खूप महत्त्वाचं त्यांचं उच्च शिक्षण आहे. कारण तिथे त्यांना खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉयल हे एक मार्गदर्शक म्हणून लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी PhD पूर्ण केलेले आपल्याला पाहायला मिळते आणि हेच सर फ्रेड हॉयल आणि नारळीकर यांनी एकत्रित हॉयल नारळीकर सिद्धांत दिलेला पाहायला मिळतो, जो बिग बँग थेरीला पर्याय म्हणून ठरतो, अल्टरनेटिव्ह म्हणून ठरतो. ओके, तर वैज्ञानिक कार्य त्यांचं आपण जसं मागाशी मी म्हटलं की सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत त्यांनी हॉयल नारळीकर सिद्धांत दिला आणि याच्यामध्ये त्यांनी बिग बँग सिद्धांताला पर्यायी म्हणून ही थेरी त्यांनी मांडलेली होती. आणि बिग बँग थेरी काय सांगतं की विश्वाची निर्मिती जी आहे ती सुरुवात शेवट याप्रमाणे चालते. म्हणजेच याला सुरुवात आहे, पुन्हा ती नष्ट होते आणि पुन्हा नंतर सुरुवात होत असते. सो अशा पद्धतीचं बिग बँग थेरी आपल्याला सांगते. परंतु हॉयल नारळीकर सिद्धांत काय सांगतात की विश्वाची निर्मिती जी आहे ती सतत होत राहते. ओके, याला कोणतीही सुरुवात किंवा शेवट नाही, हा नेहमीच एक्सपांड होत राहतो, नेहमी निर्मिती होत राहते, नव्याने निर्मिती होते. अशा प्रकारे आपल्याला कोणताही सुरुवात किंवा शेवट असलेली पाहायला मिळत नाही, जी बिग बँग थेरीच्या आपल्याला अपोजिट असलेली पाहायला मिळते. सो हॉयल नारळीकर सिद्धांत जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने सांगता येईल. जर प्रश्न विचारला तर आपल्याला लक्षात असायला हवं, हॉयल नारळीकर सिद्धांत कोणतीही सुरुवात शेवट नाही, सतत निर्मिती होत असते असं म्हणतो. बिग बँग थेरी आपल्याला काय सांगते तर विश्वाची निर्मिती ही एका स्फोटातून झाली, मोठ्या महाकाय स्फोटातून, आणि त्यानंतर हे विश्व पुन्हा एकदा नष्ट होण्याच्या मार्गावर असलेलं पाहायला मिळेल, पुन्हा एकदा निर्मिती होईल, अशा प्रकारची ही प्रोसेस चालू असते. ओके, त्यानंतर महत्त्वाचं एक पुढचा मुद्दा तो म्हणजे असा की त्यांनी भारतामध्ये इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स आयुका ज्याला आपण म्हणतो तर याची स्थापना केली आणि त्याचे पहिले संचालक म्हणून देखील कार्य त्यांनी पाहिलेलं आहे. ओके, आयुकाची स्थापना केली. हे आपल्याला आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. कुठे केली तर पुणे येथे केली आणि कधी केली तर 1988 केलेली आहे. सो ह्या फॅक्ट्स आपल्याला खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. आयुका त्याचं फुल फॉर्म काय, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स, हे एवढं लक्षात
ठेवा आणि त्याचे पहिले संचालक म्हणून त्यांनी कार्य पाहिलेलं आहे. या सिद्धांताचं नाव देखील लक्षात असायला पाहिजे. ओके, सो याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला आहे आयुका आणि त्या कुठे झाली स्थापना आणि कधी झाली याच्याबद्दल माहिती असायला पाहिजे. नेक्स्ट, साहित्यिक योगदान काय त्यांचं त्याच्याबद्दल आपण एक नजर टाकूयात की याच्यामध्ये त्यांनी साहित्यिक त्यांची जी लिखाण आहेत किंवा आपण एक विज्ञान प्रसारक म्हणून त्यांनी भूमिका बजावली आणि लोकांपर्यंत साधे सोप्या भाषेमध्ये विज्ञान कसं पोहोचेल याच्यावर त्यांचा कटाक्ष नेहमी राहिलेला होता. तर याच्यामधले अग्रणी लेखक विज्ञान लेखनातील होते ते आपल्याला एवढं तर माहीत आहे. मराठीमध्ये देखील त्यांचं लिखाण आहे, हिंदीमध्ये आहे आणि इंग्रजीमध्ये तर ऑब्वियस असणारच आहे. ओके, कारण आंतरराष्ट्रीय दर्जावर त्यांचं काम झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर यक्षांची देणगी, पाहिलेले देश, भेटलेली माणसं, नभात हसते तारे यांसारखी अनेक पुस्तकं लिहिली. पण आपल्याला महत्त्वाचं जे आहे लक्षात ठेवायचं जे आहे तर ते कोणतं, तर त्यांची आत्मकथा 4 नगरातले माझे विश्व ही त्यांची आत्मकथा आहे आणि त्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. 2014मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे ते देखील इम्पॉर्टंट आहे हे पुस्तक, कारण या पुस्तकावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल. जर कशाप्रकारे प्रश्न विचारला जाईल याच्यावर देखील मी पुढे 2-3 स्लाईड घेतलेल्या आहेत, त्या पण आपल्याला पाहायच्या आहेत. सो एवढं लक्षात ठेवा की त्यांची आत्मकथा जी आहे 4 नगरातले माझे विश्व साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले त्यांना. आणि याचप्रमाणे त्यांनी विज्ञान कथा, लघुनिबंध, विज्ञान प्रसारक लेखनाच्या माध्यमातून विज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोहोचवला. यातून अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. म्हणजे जे काही चमत्कार तुमच्या आजूबाजूला घडत आहेत हे काही अंधश्रद्धा नसून किंवा काही जादूटोणा नसून ते एक वैज्ञानिक पद्धतीने कसं हाताळलं जाईल, एक सायंटिफिक टेम्परामेंट सामान्य जनतेमध्ये कसं निर्माण होईल याच्याबद्दलचं लिखाण देखील त्यांचं आपल्याला विशेष महत्त्वपूर्ण आहे आणि ते सामान्य जनतेच्या फायद्याचं ठरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो साहित्यिक योगदान त्यांचं खूप जास्त आपल्याला आहे आणि पुढच्या स्लाईडवर आपण त्याच्याबद्दलच डिस्कशन करणार आहोत. ओके, सो फिक्शन आणि नॉन फिक्शन अशा पद्धतीचं त्यांचं दोन्ही पद्धतीचं लिखाण आहे. इंग्रजीमध्ये आपण इथे पाहू शकता रिटर्न ऑफ वॉमन, ॲडव्हेंचर कॉमेट. हे मराठीमध्ये पण आपल्याला या प्रकारची पुस्तकं जशी यक्षांची देणगी, अभयारण्य, व्हायरस, प्रेषित, अंतराळातील भस्मासुर, टाईम मशीनची किमया, उजव्या सोंडेचा गणपती हिंदीमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळते. पार नजर के अशी पुस्तकं त्यांची आहेत. त्यानंतर नॉन फिक्शनमध्ये इंग्लिशमध्ये त्यांनी खूप जास्त लिखाण आपल्याला इथे पाहायला मिळतं. मराठीमध्ये आकाशाशी जडले नाते. त्यामुळे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने एवढं जरी लक्षात राहिलं त्यानंतर इथे जर लक्षात राहिलं तरी पण सफिशियंट आहेत, कारण मराठीतली पुस्तकं आपल्याला माहीत असलीच पाहिजेत. त्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं की त्यांचं लिखाण फक्त मराठीमध्ये होतं तर तसं नाही, त्यांचं लिखाण हिंदीमध्ये पण आहे, इंग्रजीमध्ये तर असणारच आहे आणि मराठीमध्ये पण त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी साध्या सोप्या भाषेमध्ये विज्ञान आणि त्याची किमया तुमच्या आसपास कशी घडत असते आणि ती अंधश्रद्धा नसून कसं एक सायंटिफिक त्याच्यामागे रिझन्स आहेत या दृष्टीने देखील त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. सो एकदा नजर टाका, त्यांची ग्रंथसंपदा समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण या ग्रंथसंपदेवर या ग्रंथसंपदेवर पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला त्यामध्ये काही उत्तरापर्यंत तुम्हाला पोहोचता आलं पाहिजे. ॲटलिस्ट या पद्धतीचं लिखाण, या पद्धतीचा अभ्यास तुमचं असलं पाहिजे. त्यानंतर पुढे आपण पाहू शकतो की त्यांना काही या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना वेळोवेळी सन्मानित देखील करण्यात आले, त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेत. भारताचे जे काही नागरी सर्वोच्च पुरस्कार आहेत त्यातील ते 2 पुरस्कार म्हणजे पद्मभूषण, पद्मविभूषण 2004मध्ये इथे तुम्ही पाहू शकता. पद्मभूषण आणि पद्मविभूषण आणि पद्मभूषण 1965मध्ये त्यांना मिळालेलं आहे. साहित्य अकादमी पुरस्कार जसं आपण पाहिलं, त्यांचं जे पुस्तक आहे आत्मकथा त्यांची 4 नगरातील माझं विश्व 2014मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाले. 1996मध्ये युनेस्को कलिंगा पुरस्कार, महाराष्ट्र भूषण महाराष्ट्र शासन देतं. हे विशेष कामगिरी, महाराष्ट्राच्या दृष्टीने विशेष योगदान दिलेल्या व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देखील महाराष्ट्र शासनाद्वारे दिला जातो. त्यानंतर राजश्री शाहू पुरस्कार, कोल्हापूर भूषण पुरस्कार, ॲडम प्राईज आणि त्याच्यानंतर प्रिक्स ज्वेल्स हे फ्रेंच सोसायटीकडून दिलं जातं. हे देखील पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. महत्त्वपूर्ण पुरस्कार आहेत. ॲटलिस्ट 3-4 जरी लक्षात राहिले तरी सफिशियंट आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, जेणेकरून इथपर्यंत म्हणजे या सगळ्या गोष्टींपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी ॲटलिस्ट काही क्ल्यू मिळावेत या दृष्टीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जसं त्यांच्या जाण्याने या पूर्ण वैज्ञानिक क्षेत्रामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि वैज्ञानिक, एक महान वैज्ञानिक आणि विज्ञान प्रसारक आपण गमावलेला आहे. त्यांचं योगदान इतिहासात नेहमी स्मरणात राहील
आणि त्यांनी फक्त शाळेपुरतं किंवा प्रयोगशाळेपुरतं या सगळ्या गोष्टी मर्यादित न ठेवता तर प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवलं आणि हा वारसा पुढील पिढ्यांसाठी नेहमी प्रेरणादायी ठरेल. आणि आपण आपल्या चॅनलच्या वतीने आणि संपूर्ण एक भारतीय नागरिक म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहू, कारण त्यांचं योगदान खूप मोठं आहे वैज्ञानिक क्षेत्रामध्ये. ओके, सो आपण काही प्रश्न पाहूयात जेणेकरून आपल्याला कळेल की आयोग कशाप्रकारे ह्या सगळ्या प्रश्नांवर बघतो आणि ही माहिती आपल्याला कशी प्रश्न फॉर्मॅटमध्ये येऊ शकते त्याच्याबद्दलचा आपण या पुढच्या स्लाईडमध्ये विचार करूयात. तर योग्य काय अयोग्य काय नेहमी याच्यावर आपल्याला लक्ष असलं पाहिजे. आणि या पद्धतीचं जर प्रश्न आपल्याला विचारलं तर इथे तारांबळ आपली उडू द्यायची नाही. ओके, सो अशा पद्धतीने इथे लक्षात ठेवा योग्य विचारलेलं आहे. डॉक्टर नारळीकर यांनी सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत हॉयल नारळीकर सिद्धांत मांडला, हे बरोबर आहे. त्यानंतर जो बिग बँग सिद्धांताला पर्यायी म्हणून ओळखला गेला, हे देखील स्टेटमेंट बरोबर आहे, कारण हे दोन्ही अल्टरनेटिव्ह म्हणून वापरले गेले. ओके, बिग बँग थिअरी आणि हॉयल नारळीकर सिद्धांत. त्यानंतर त्यांनी भारतात इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स याची स्थापना मुंबई येथे केली. आपण काय होतं, गडबडीमध्ये असतो, प्रेशर असतं पेपरचं, टाईम मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टी उत्तर आपण मार्क करतो बरोबर आहे आणि पुढे जातो, परंतु नंतर घरी आल्यानंतर आपलं कळतं त्यांनी इथे गल्लत केलेली असते आयोगाने की मुंबई येथे स्थापना केली. आपण मुंबई येथे पाहिली का, तर नाही. मग कुठे केले, तर पुणे येथे केले. ओके, पुणे येथे केले आणि कधी गेले, 1988. ओके, हे लक्षात असलं पाहिजे. मग इथे जर आपण मुंबई पार्शली स्टेटमेंट बरोबर आहे, त्याने ॲस्ट्रॉनॉमी फिजिक्स या आयोगाची स्थापना केलेली आहे बरोबर, परंतु मुंबई येथे न करता पुणे येथे केली, त्यामुळे स्टेटमेंट काय होईल, चुकीचं होईल. ओके, हे स्टेटमेंट चुकीचं, पहिलं बरोबर. आपल्याला विचारले फक्त कोणतं योग्य आहे, त्यामुळे उत्तर आपलं फक्त अ बरोबर असं आपलं येईल. ओके, सो अशा पद्धतीने आयोग आपल्याला गंडवू शकतं, आपली तयारी असली पाहिजे. त्यानंतर पुढे कोणतं योग्य आहे, पुन्हा एकदा प्रश्न त्याचप्रमाणे आपल्याला विचारलेला आहे की नारळीकर यांना पद्मभूषण 1965, पद्मविभूषण 2004 पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हे स्टेटमेंट बरोबर आहे. आता आपल्याला हे दोन्ही पुरस्कार मिळालेत हे माहिती आहे, परंतु 1965 आणि 2004 हे देखील लक्षात असायला पाहिजे. ओके, त्यानंतर पुढे त्यांची आत्मकथा 4 नगरातील माझे विश्व या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. हो, हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे, 2014 मिळालेला आहे. ओके, सो स्टेटमेंट दोन्ही बरोबर, दोन्ही योग्य, अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला मार्क करता येईल. आयोग नेहमीच तुम्हाला चुकीची माहिती देईल का, नाही. कधी कधी तुम्हाला बरोबर माहिती देऊन पण तुम्हाला विचारलं की तुमचं कन्फ्युजन होतं की हेच पुस्तक आहे का किंवा याच वर्षी मिळालं आहे का, तर या गोष्टी आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी असतात. लक्षात ठेवायचं असेल तर पद्म हा 2 अंकी शब्द आहे, त्यानंतर विभूषण हे 4 म्हणून ते 2004 असं लक्षात ठेवा. एक जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. पद्मभूषण 1965 मिळालेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने डॉक्टर नारळीकर यांच्याबद्दलची माहिती आपण पाहिलेली आहे आणि या पद्धतीनेच आपल्याला आणखी काही जे काही चालू घडामोडी, त्यानंतर वेगवेगळे विषय आहेत त्याच्यामधले लेक्चर्स देखील पाहायचे आहेत. जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि त्यांना देखील सबस्क्राईब करण्यासाठी सांगा. आपले अभिप्राय, आपले सजेशन काही असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून आम्हाला आणखी दर्जेदार व्हिडिओ बनवण्यासाठी ती प्रेरणादायी ठरतील. ओके, सो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कनेक्ट राहा या सगळ्या अशा प्रकारच्या नवीन माहितीसाठी. ओके, थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट टाईम.